तर आज आपण पाहणार आहे या दुधी भोपळ्याचा छान अशी रेसिपी म्हणजे मोकळं बेसन. तर हा दुधी भोपळा मी असा छिलून घेतलेला आहे आणि आता तो आपल्या जाड्या खिसणीने आपण खिसून घेणार आहे. तर अशा प्रकारे त्याचा खिस तयार होतो. आता एका कढईमध्ये तेल टाकलं थोडंसं, त्याच्यामध्ये मोहरी टाकणे आणि नंतर थोडंसं जिरं टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपला दुधी भोपळा टाकून द्यायचा. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात आपण हलवून घेऊया ते आणि नंतर थोडंसं वरून मीठ टाकून घेऊया, कारण त्याला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे, कारण आपल्याला वरून पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही आहे. आता थोडंसं लाल तिखट, हळद, मसाला, थोडंसं धनेपूड आणि हा मी मसाला घरी केलेला आहे तोही टाकलेला आहे आणि ह्याला छान आता एक झाकण ठेवून थोड्या वेळ वाफेवर छान होऊ द्यायचं आहे. आता वाफेवर छान झाल्यानंतर तो पाहायचा आहे शिजला की नाही तर, आणि शिजल्यानंतर थोड्या वेळानं त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून घ्यायचं आहे. बेसन असं टाकायचं आहे की म्हणजे त्याला थोडंसं असं मोकळं मोकळं झालं पाहिजे ते. तर बेसन टाकून छान हलवून घ्यायचं. अशा प्रकारे दुधी भोपळा आपण तसं खात नाही, तर त्याच्या अशा प्रकारे जर आपण वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला ना तर तेवढा, कारण तो पौष्टिक खूप असते आणि त्याच्यात एक गोड प्रकारचा त्याचा शिरा पण छान होतो, तोही दाखवेल मी. तर अशा प्रकारे आपले सुंदर असे मस्त मोकळं बेसन तयार झालेलं आहे आणि चवीला पण टेस्टी लागते हे. थोडंसं आता 2 मिनटं आपण याला परत एकदा वाफ देऊन घेऊया आणि नंतर थोडीशी त्याच्यावर छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून द्यायची आणि मस्त अशा प्रकारे हलवून घ्यायचं परत एकदा. आता थोडंसं चिटकते, तर हे चिटकलेलं जे आहे ना ते नंतर आपण पूर्ण त्यातलं बेसन काढून घेतल्यानंतर 2 मिनटं झाकण ठेवून जर घेतलं ना तर छान कडक कडक निघून येते. तर अशा प्रकारे आपला दुधी भोपळ्याचं मोकळं बेसन असं छान तयार झालं. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.